शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरनं अनेक तरुण आक्रमक झालेले आहेत। मंत्रालयात आंदोलनासाठी राज्यभरातनं तरुण दाखल झालेत। विविध मागण्यांसाठी शिक्षक भरतीच्या उमेदवारांचं सध्या आंदोलन केलेलं आहे। अनेक मागण्या आहेत या तरुणांच्या आणि या मागण्यांच्या अनुषंगानं हे आंदोलन सध्या केलं जात असल्याचं दिसतं आहे। जिल्हा परिषदांच्या 10% पदकपात झालेल्या जागा तत्काळ पवित्र पोर्टलवर जाहिरात करून द्याव्यात। रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागाही जाहिरातीत समाविष्ट करून चालू प्रक्रिया राबवली जावी यासाठी आंदोलन केलं जात आहे। याच दरम्यान आंदोलन करत असलेल्या या तरुणांसोबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी संवाद साधला। आपण पाहूया। त्रिमूर्तीच्या प्रांगणामध्ये मंत्रालयामध्ये शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। काय मागण्या नक्की आहेत या ठिकाणी दादा भुसे यांच्या विरोधात खरं तर तुम्ही निदर्शन करता? आताही युती सरकार आहे, तेव्हाही युती सरकार होतं। महाराष्ट्रातल्या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी 50,000 पदभरतीचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यातली तुटपुंजी भरती प्रक्रिया केली। यामध्ये जवळपास 2,16,443 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे। पण आम्ही पहिल्या टप्प्यातीलच 21,600 या पदांमधील 10% पदकपात, रिक्त, अपात्र, गैरहजर ही पदे मागतोय। आणि आपण पाहतोय प्रत्येक विभागातल्या भरती प्रक्रियेमध्ये 10% पदकपात असते, ती 10% पदकपात आणि रिक्त, अपात्र, गैरहजर ह्या हक्काच्या जागा मागतोय। नेमकं प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर चालतंय? अधिकारी राज्यकर्त्याकडे बोट दाखवतात, राज्यकर्ते अधिकाऱ्याकडे बोट दाखवतात। एकंदरीत ही एकाधिकारशाही थांबली पाहिजे आणि या महाराष्ट्राला काँग्रेसचा आसुरी विकास नकोय, तर जनतेला आश्वासक असणारं, युवकांना आश्वासक वाटणारं सुराज्य हवंय, एवढीच आम्ही मागणी करतो। या महाराष्ट्राची ढासळ्यात टाकलेली 7व्या क्रमांकावर गेलेली शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ कठोर पावले उचलून या बेरोजगार युवकांना तर न्याय द्यावाच, परंतु हजारो शाळांमध्ये लाखो विद्यार्थी जे शिक्षकाविना शाळेत जात आहेत त्यांना न्याय द्यावा। 40-40 वर्ष, 35-35 वर्षाचे सगळे झालेले आहे, तरी आम्हाला रोजगार नाहीये। आता सरकारची आणि जे आयुक्त साहेब आहे त्यांच्याशी आमची एकच मागणी आहे की जी आमची हक्काची जागा आहे, जिल्हा परिषदची जागा आहे, जे 10% रिक्त, अपात्र जागा आहे, कारण शिक्षक भरतीत जे आहे तर वेटिंग लिस्ट लावता येत नाही, तरी हे जे जागा आमच्या हक्काची आम्हाला भेटावी, आमची हीच विनंती आहे। हे सर्व तरुण जे आहेत ते या ठिकाणी झेडपीच्या जागेसाठी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।